वडगाव पंगू येथे मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ, 3 ठिकाणी घरफोड्या, दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास। चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे दिनांक 28 जूनच्या मध्यरात्री सुमारे 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 ठिकाणी चोरी केल्याची घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब जयवंत गोजरे व सविता भाऊसाहेब गोजरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून गळ्यातील 2 सोन्याच्या पोती, सुमारे 5 ग्रॅम वजनाचे डोरले, 1 तोळ्याची सोन्याची पोत, मोबाईल फोन, पाकिट तसेच सुमारे 10,000 रोख रक्कम चोरून नेली। दरम्यान घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला। यानंतर चोरट्यांनी वडगाव पंगू येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणारे दत्तू भिका पगारे यांच्या घराकडे यानंतर चोरट्यांनी वडगाव पंगू येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणारे दत्तू भिका पगारे यांच्या घराकडे मोर्चा वळवला। तिथे त्यांच्या आई सिंधुबाई भिका पगारे या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, पेटी व रोख रक्कम लंपास, घरातील पेटी व डबे शेतामध्ये जाऊन फोडले। गाड्यांचे प्लग वायरी काढून तोडल्या। विरोध केल्याने चोरट्यांनी सिंधुबाई पगारे यांना लोखंडी फायटरच्या सहाय्याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। सकाळी नाशिक येथील विशेष पथक व श्वान पथकानेही घटनास्थळी भेट देऊन तपास केला। तपास पथकात नाशिक येथील API बन्सी कांबळे, पोलीस नाईक अमोल गांगुर्डे, कुणाल वैष्णव, शैलेश गांगुर्डे, हरीश माळी तसेच श्वान पथकातील कांतीलाल धुमसे व संतोष कडाळे यांचा सहभाग होता। घटनेनंतर गावातील ग्रामस्थ, पोलीस पाटील व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। यावेळी समाजसेवक भागवत झालटे यांनी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले। तसेच गावात फिरणाऱ्या संशयित व्यक्ती, भिक्षुक किंवा इतर अनोळखी व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे। कार्यालय पत्ता: चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड। मुख्य संपादक देवीदास जाधव। संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60।